नमस्कार मंडळी, मॅक कट्ट्यावर आपलं पुन्हा एकदा स्वागत. कट्टा मकरांचा खुल्या चर्चेचा वेध घेत असतो आपण विविध बातम्यांचा, मागोवा घडामोडींचा. मॅक कट्टा हे यूट्यूब चॅनल अल्पावधीत प्रेक्षकप्रिय ठरत आहे. विविध विषयांची नेमकेपणाने हाताळणी, घटनांचं नेमकं विवेचन आणि अशा माध्यमातून मॅक कट्टा आपल्यापर्यंत आपल्या मनातले विषय सोप्या पद्धतीने पोहोचवत आहे. मॅक कट्टा आपण लाईक केलाय, शेअर कराय, सबस्क्राईबही केलेला आहे. आपण जसा केलाय तसा तो आपल्या मित्रांना, नातेवाईकांना सांगा. अशा प्रकारचं जे समाज माध्यम आहे, यूट्यूबचं जे चॅनल आहे, ते अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. कारण माध्यमातलंही प्रदूषण वाढलेलं आहे आणि विशिष्ट भूमिका आणि भूमिकांपेक्षाही पूर्वग्रह दूषितपणा आणि त्यातही द्वेष आणि त्वेष यातून माध्यमांची मांडणी वाढते. मग ते माध्यम कोणतंही असो, पारंपरिक प्रिंट मीडिया असो, 90च्या दशकानंतर आलेले इलेक्ट्रॉनिक मीडिया असो, तंत्रज्ञानाने बदललेलं समाज माध्यम असो, त्या सगळीकडे अशा प्रकारची एक हट्टी भूमिका घेऊन आपल्याला जे हवं ते ठरवण्याची मानसिकता तयार होत आहे. अशा वेळी हे यूट्यूब चॅनलचं मुक्त माध्यम आपण अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवलं तर मग निरक्षर विवेकाने घडणाऱ्या घटना आपल्याला बघता येतील, समजून घेता येतील. आज पुन्हा एकदा एक नवीन विषय घेऊन मॅक कट्टा आपल्या समोर. भाषण, अपेक्षा आणि आवाहनाचे. भाषण, अपेक्षा आणि आवाहनाचे भूतकाळाच्या जाणीवेसह भान, वर्तमान आणि भविष्याचं. मंडळी, आपल्या लक्षात आलं असेलच, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने 1925 ते 2025 असा शताब्दीचा प्रवास पूर्ण केलेला आहे. एक लक्षात घेतलं पाहिजे की संघाची स्थापनेची तिथी विजयादशमी म्हणजे दसरा आहे आणि संघाची तारीख स्थापनेची 27 सप्टेंबर आहे. त्यामुळे ठरवून जे आजच्या महात्मा गांधी जयंतीशी संघ स्थापना जोडतायत ते हेतुतः बुद्धिभेद करतायत किंवा ते अतिशय मंद बुद्धीचे आहेत. मंडळी, 2 ऑक्टोबर ही राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री ज्यांनी जय जवान जय किसान आणि एक अतिशय वेगळे पंतप्रधान त्या सगळ्या नेहरूंच्या प्रभावानंतर ठरले होते, त्यांची जयंती आहे आणि संघ स्थापना आज विजयादशमी म्हणून झालेली आहे. म्हणून ती शताब्दी आज पुरती साजरी होत आहे. हे मुद्दाम एवढं सांगितलं की आपल्या लक्षात आलं पाहिजे की संघाची स्थापना तारखेने दिनांक 27 सप्टेंबर, संघाची स्थापना तिथीनी विजयादशमी म्हणजे दसरा, म्हणजे विकृतीवर विवेकाची मात, अधर्मावर धर्माची मात, वाईटावर चांगल्याची मात आणि म्हणून ते दहन आहे. ते रावण दहन का आहे? ते प्रतिकात्मक रावण दहन कसला आहे? तर असा जो सगळा एक राष्ट्रविरोधी, समाजविरोधी जो विचार आहे त्याचं दहन केलं पाहिजे. आणि ते कोणी केलं पाहिजे? तर समाजाने एकत्र येऊन केलं पाहिजे, संघटित होऊन केलं पाहिजे. एका समान बिंदूवर सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे. आपल्या अस्मिता, आपल्या संकुचित अस्मिता बाजूला ठेवून एका व्यापक राष्ट्र हेतूनी या दहनाकरता पुढे येऊन जे निर्माण करायचंय किंवा ज्याचं पुनर्निर्माण करायचंय त्या सृजनाचा अंकुर फुलवण्याचा सुद्धा आजचा दिवस आहे. आणि म्हणून डॉक्टर हेडगेवार, ज्यांची ओळख आद्य सरसंघचालक, संघ संस्थापक आहेत, त्यांनी विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची सुरुवात केली. मोहितेवाडा, नागपूर इथे पहिली शाखा भरली. बाल आणि तरुण या संघाचं केंद्रबिंदू होते आणि त्यातून टप्प्याटप्प्याने पुनर्निर्माणाचा प्रवास, समाजाचा पुनर्निर्माणाचा प्रवास राष्ट्राचा त्यातून सुरू केला. या पार्श्वभूमीवर आजचं विद्यमान सरसंघचालक डॉक्टर मोहनजी भागवत यांना महत्वपूर्ण आहे. आणि म्हणून मंडळी, हे भाषण समजून घेतलं पाहिजे. या भाषणात सरसंघचालक डॉक्टर मोहनजी भागवत यांनी संघाच्या सर्व स्तरातील स्वयंसेवकांना आणि संघ विचारांच्या ज्या ज्या संघटना संस्था कार्यरत आहेत अशा कार्यरत असलेल्या कार्यकर्त्यांकडनं ठोस अपेक्षा व्यक्त केलेल्या आहेत. आपण संघाचे स्वयंसेवक आहोत, आपण कार्यकर्ते आहोत.
ते जे स्वयंसेवकत्व आहे ते आपल्या कृतीतनं सिद्ध केलं पाहिजे, अशा प्रकारची अपेक्षा आजच्या भाषणातनं व्यक्त केलेली आहे. आणि त्याच वेळी ज्या समाजामध्ये संघाची स्वीकृती आहे, ज्या समाजाने संघाला आधी लोकप्रियता मिळवून दिलेली आहे, आपण एक लक्षात घेतलं पाहिजे, संघाची आधी लोकप्रियता वाढली मग प्रसिद्धी मिळालेली आहे. कारण मुळात संघ प्रसिद्धी परांमुख आहे, तो आजही तसाच आहे. संघाला संघ म्हणून प्रसिद्धी नकोय, संघाला चांगल्या कार्याची, उपक्रमाची, प्रकल्पाची, योग्य व्यक्तीची प्रसिद्धी हवी आहे. त्यामुळे संघ टिकला, संघ वाढला, संघ विस्तारतोय आणि संघ वेगाने पुढे जातोय, याचं कारण समाज आहे. कारण समाजाला असं काहीतरी हवं होतं, ते डॉक्टर केशव बळीराम हेडगेवारांनी एका छोट्याशा बी पेरणी केली, हळूहळू रोप वाढू लागलं आणि आज विशाल वटवृक्ष झालेला. आणि म्हणून डॉक्टर मोहनजी भागवत यांच्या भाषणाचं विश्लेषण करताना ही सगळी 100 वर्षाची पार्श्वभूमी आपल्याला लक्षात घ्यायला लागेल. त्यावेळची समाजाची स्थिती, त्यावेळच्या एकूण आपल्या समोर देश म्हणून असलेले प्रश्न, त्यावेळची जी काही मानसिकता होती, त्या सगळ्या मानसिकतेचा विचार करून संघाच्या वाटचालीचा आढावा घेणं अत्यंत गरजेचं आहे. मंडळी, विरोधक तेव्हाही चुकले. विरोधकांनी संघाची टिंगल केली, अवहेलना केली. संघ जसजसा वाढू लागला तेव्हा विरोध सुरू केला. 3 वेळा संघावर बंदी आणली गेली, पण एकाही विरोधकांनी, जे स्वतःला फार बुद्धिवंत, विचारवंत, पुरोगामी, सेक्युलर समजतात, त्या कोणत्याही विचारवंतांनी संघाचं तटस्थपणे, निष्पक्षपणे विश्लेषण केलं नाही. संघ या विश्लेषणाकरता थांबला नव्हता. कारण संघ म्हणजे माणसांचं काम आहे आणि म्हणून संघ म्हणजे फार मोठा गहन विचार असं न करता संघाचं काम हे दीर्घकाळ चालणारं आणि हिंदू म्हणून जितकं आपण मागे जाऊ शकतो, राष्ट्र म्हणून, भारत म्हणून जितकं मागे हजारो वर्ष जाऊ शकतो, तिथपासून जे काम सुरू आहे, तीच बॅटर्न संघाने 1925 साली हातात घेतली आणि ती 2025 पर्यंत आणलेली आहे. पहिल्या साधारण 2 ते 3 पिढ्यांनी, विशेषतः प्रचारकांच्या पिढ्यांनी जे कष्ट केले, त्या कष्टाच्या आधारे संघाचं काम सुरू झालं. मंडळी, होतं काय की पहिली पिढी खूप कष्ट घेते, पहिल्या पिढीचे कष्ट दुसऱ्या पिढीने बघितले असतात म्हणून दुसरी पिढी ही भानावर असते, पण तिसरी पिढी जी असते तिने केवळ अनुकूलता बघितलेली असते आणि त्यामुळे ती निष्क्रिय होते. संघाच्या बाबतीत हे झालेलं नाही. साधारणपणे 5 पिढ्यांचं जर संघाचं काम धरलं तर प्रत्येक पिढीनी पहिल्या पिढीने घेतलेल्या कष्टांची जाण ठेवली आहे आणि त्यातून स्फूर्ती आणि प्रेरणा ठरवलेली आहे आणि युगानुकूल म्हणजे त्या त्या टप्प्यावर जे काही आवश्यक बदल कामात होते ते करत करत संघाचा अशा प्रकारचा प्रवास सुरू झालेला आहे. आणि म्हणून शताब्दीच्या निमित्ताने कुटुंब प्रमोदन, सामाजिक समरसता, पर्यावरण, स्वदेशी अशा विषयांच्या माध्यमातून पंचपरिवर्तनाची सूत्र घेऊन एक विशिष्ट भूमिकेतनं संघ शताब्दी वर्षात कार्यरत आहे. मुळात लक्षात घेतलं पाहिजे की संघाच्या शताब्दीची चर्चा साधारण गेली 3 वर्ष सुरू आहे. हेही विशेष आहे. जगातली एकमेव मोठी अशासकीय संघटना जी पूर्णतः लोकशाही तंत्रानेच चालते. नेहमी असं म्हटलं जातं की एक चालकानुवर्तित्व आहे. कार्यपद्धतीनुसार ते विकसित जरी केलं असलं तरी सामूहिक निर्णयाची प्रक्रिया संघानेच विकसित केलेली आहे. आणि म्हणून संघ वाढला, संघ विस्तारला, संघ लोकप्रिय झाला, संघाची स्वीकृती वाढली, कारण ती समाजाची गरज होती. ती नसती तर संघ काम इतकं पुढे आलं नसतं. आणि म्हणूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संघाच्या शताब्दी निमित्त विशेष नाणं आणि विशेष टपाल तिकीट स्टॅम्प याचं प्रकाशन केलं. एका अर्थाने भारत सरकारने अधिकृतपणे, शासनाने संघाच्या कार्याची दखल घेऊन गौरव केलेला आहे. अशा प्रकारच्या गौरवाकरता संघाने काम सुरू केलं होतं का? आपल्याकरता कोणी तिकीट प्रकाशित करेल, नाणं निघेल म्हणून संघाने काम केलं होतं का? ही कुठली भावना त्यावेळी नव्हती, आजही नाही आणि उद्याही नसेल, कारण संघाची ती कार्यपद्धतीच आहे. पण मंडळी, अशा कामाची दखल घेण्याने बाकीच्यांना प्रेरणा मिळते आणि म्हणून ते केलं पाहिजे. दुर्दैवाने 1920च्या काळातल्या ज्या सगळ्या विचारधारा होत्या, त्या विचारधारांचं मूळ स्वरूप भारत विरोधी म्हणजे इथल्या मूळ जी धारणा आहे त्याच्या विरोधात होतं. आज त्या विचारधारा कुठे आहेत आणि संघ कुठे आहे हे आपण बघितलं पाहिजे. संघाची विचारधारा विशुद्ध,
भारतीयत्वाची, राष्ट्रीयत्वाची आणि म्हणजेच व्यापक अशा हिंदुत्वाची आहे. सरसंघचालक डॉक्टर मोहनजी भागवत यांनी ह्याच सगळ्या व्यापकतेची चर्चा आपल्या भाषणातनं केली आणि त्याच वेळी नेपाळ आणि बांगलादेशातल्या अराजकतेचाही त्यांनी उल्लेख केला. पहलगाम मध्ये धर्म विचारून मारण्याचाही उल्लेख केला आणि सुरक्षा आपण केली पाहिजे अशी भूमिका घेतली. आता ह्यातल्या काही ज्यांना कळत नाही ते प्रत्येक नागरिकांनी आता सुरक्षा करायची का अशी वेड्यासारखी चर्चा करतात. सुरक्षा म्हणजे जागरूक राहणं. आपण आपल्या स्वतःची, कुटुंबाची, मित्रांची, नातेवाईकांची जशी काळजी घेतो तशी काळजी आपल्या समाजाची घेतली पाहिजे. म्हणजे काय करायचं तर ज्या परिसरात राहतो तो परिसर भयमुक्त, दहशतवाद मुक्त, विकृती मुक्त आहे ना हे बघायचंय. आणि अशा छोट्या छोट्या गोष्टीतनच खरं म्हणजे संघ कार्य पुढे गेलेलं आहे. संघाने ज्या ज्या वेळी भूमिका घेतल्या त्याच्यावर विचारवंतांनी टीका केली पण त्या समाजाने स्वीकृत केल्या आणि म्हणून प्रत्येक संघाच्या कामाचं वाढ होताना दिसत आहे. याकरता संघाचं विश्लेषण करण्याचं हे वर्ष आहे. ही संधी जर वाया गेली तर त्याच्यासारखे तेच कपाळ करंटे आहे. कारण एक जगासमोर उदाहरण ठेवता येईल की समाज एका भूमिकेतनं एकत्र येतो. त्या समाजाचं नेतृत्व करणारे कोणतरी आवश्यक असते, ती जबाबदारी संघाने घेतली. त्या नेतृत्वाची जाण ठेवताना आपण नेता व्हायचं नाहीये तर समाजाला आपल्याबरोबर पुढे द्यायचंय याचं भान ठेवलं. या सगळ्याच्या कार्यपद्धतीची चर्चा एका अर्थाने आजच्या भाषणातून केलेली आहे. आणि म्हणून आजचं भाषण प्रत्येक विजयादशमीच्या भाषणा इतकंच महत्वाचं आहे. त्याचं औचित्य जन्म संघाची शताब्दी वर्ष आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे त्या नाणं आणि टपाल तिकिटाच्या बाबतीत म्हटलं होतं की एका अर्थाने जशी नदी आपल्या दोन्ही काठांवर एक संस्कृती जीवन फुलवते तसं संघ कार्यातनं भारताचं पुनरुत्थान होत आहे. हे सगळं करताना अडचणी आल्या नसतील का, काही त्रास झाला नसेल का, ते सगळं असताना सुद्धा काम करायचं हे निश्चित केलं. आणि प्रतिकूलतेतही काम आणि अनुकूलतेतही काम. अनुकूलतेत निष्क्रियता नाही तर अनुकूलतेत अधिक सजगता हे संघाचं वैशिष्ट्य ठरलंय. म्हणून संघ शताब्दीपर्यंत पोहोचला आणि पुढेही पंचसूत्रीच्या आधारे 2047च्या भारतीय स्वातंत्र्याच्या शताब्दीचेही नियोजन एका अर्थाने संघ करतोय. आपत्तीत धावणारा संघ, 3 बंदींच्या विरोधातनही तावून चुलाकून निघालेला पण कटुता न मानणारा संघ, 71च्या युद्धात आपल्या देशाकरता आपल्या कर्तव्य भावनेने मदत करणारा संघ. अशा प्रत्येक वेळी संघाने आपलं वेगळेपण सिद्ध केलेलं आहे. आणि हे संघाने केलं म्हणजे स्वयंसेवकांनी केलंय, स्वयंसेवकांनी केलंय म्हणजे समाजाच्या सर्वसामान्य व्यक्तींनी केलेलं आहे. आणि म्हणून हे जे माणूस पण हे जे सगळं संघ कामाचा केंद्रबिंदू आहे, ज्याच्यात संवाद आहे, परस्पर सहकार्य आहे, यातून संघ पुढे जातोय. या सगळ्याचं अवलोकन आजच्या भाषणात दिसलं. आजच्या भाषणात विविध प्रकारच्या मुद्द्यांचा जो परामर्श घेतला तो जाणीवपूर्वक याच कारणाने घेतलेला आहे. म्हणून मंडळी, अशा प्रकारची जेव्हा भाषणं होतात ती त्या अर्थाने पूर्णतः अराजकीय असतात पण राष्ट्रीय राजकारणाचं भान असणारी असतात, सामाजिक सद्यस्थितीची जाण असणारी असतात आणि भविष्यात काय करायचंय याचा वेध घेणारी असतात. म्हणून अशा प्रकारचं भाषण अधिक बारकाईने ऐकलं पाहिजे, ते नीट समजून घेतलं पाहिजे आणि आपण सर्वसामान्य अशा सगळ्या जे काही एक चांगलं घडतंय त्यात काय योगदान देऊ शकतो याचा विचार केला पाहिजे. संघ असं कधीच म्हणत नाही की सगळ्यांनी संघ सांगतो ते ऐका. संघ असं म्हणतो ते राष्ट्र हिताचं आहे, समाज हिताचं आहे ते करा. तुम्ही जे करायला लागाल, तुम्हाला मदत लागेल तर आम्ही संघ म्हणून तुमच्या बरोबर उभे आहोत. म्हणून असा उभा राहणारा, पाठबळ देणारा, प्रेरक ठरलेला संघ अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आहे. मॅक कट्ट्यावर आज इतकंच. कट्टा मकरंदचा खुल्या चर्चेचा लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.